भाजप आमदार राम कदम यांनी काही महत्वाचा मुद्दा उपस्थित केलाय। नेमका काय मुद्दा आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। मराठा आरक्षण झालं, जरांगे पाटील यांनी गंभीर आरोप केले, त्यानंतर अनेक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होते। आता तुम्ही देखील या मुद्द्यावरून आज आक्रमक दिसलेला नाही। अशोक पनवेलकर म्हणून आहेत, युवा सेनेचे नेते आहेत आणि त्यांनी 27 फेब्रुवारीला संध्याकाळी 4 वाजता सांताक्रूज पोलीस स्टेशनमध्ये एक तक्रार दिली। एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्या व्हिडिओमध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल अपशब्द वापरलेत आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या ब्राह्मणांना संपवून टाकू असं करत कुठेतरी मराठ्यांना देखील बदनाम करण्याचा प्रयत्न त्या व्हिडिओमधून समोर येतोय। आता हा व्हिडिओ पसरवणारा कोण आहे? तर शरदचंद्र पवार गटाचा नेता आहे, राहतो कुठे? बारामतीत। म्हणजे मराठ्यांना जिथे जिथे बदनाम करण्याचं षडयंत्र समोर येतंय, त्या समोर आलेल्या षडयंत्रामध्ये शरद पवार गट, त्यांचे आमदार, त्यांचे नेते समोर कसे काय येतात? म्हणजे मराठ्यांनी एवढे मोर्चे काढले, आंदोलनं केली, शांततेत केली, पण जी पहिल्यांदा दगडफेक झाली त्या दगडफेकीमध्ये देखील नाव कोणाचं येतंय? शरद पवार गटाच्या एका आमदाराचं। खरं आहे का हे? त्यांच्याच कारखान्यातून दगड दिले गेले, जेसीबी दिले गेले, खरं आहे का हे? म्हणजे मराठ्यांना बदनाम करण्याची सुपारी घेतली काय? नाही। म्हणजे रोहित पवार एवढा प्रक्षोभक व्हिडिओ आहे, मराठ्यांना बदनाम करणारा व्हिडिओ आहे, जाती जातीमध्ये भांडणं लावणारा व्हिडिओ आहे, या व्हिडिओ पाठवणारा शरद पवार गटाचा नेता आणि त्याला सोडून द्या सांगणारा शरद पवारांचा नातू रोहित पवार। मग यांचा नेमका काय संबंध आहे याच्याशी? याची चौकशी झाली पाहिजे। आणि नेमकी आज तीच मागणी केली आणि माननीय अध्यक्षांनी सरकारला निर्देश दिलेत की या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी। रोहित पवारांचा संबंध काय, जाती जातीत तणाव का होतोय? कारण मी पहिल्या दिवसापासून मराठा आरक्षणाला मी समर्थन दिलं जरांगेनं, पण आरक्षण दिल्याच्या नंतर कोणतं आंदोलन आणि ज्या प्रकारची वक्तव्य समोर आली ते तर स्पष्ट आहे, शरद पवारांची स्क्रिप्ट वाचतात। म्हणजे एका ठिकाणी शरद पवारांची स्क्रिप्ट वाचतात, दुसऱ्या ठिकाणी शरद पवार मराठा समाजाला बदनाम करतात आणि रोहित पवार तेही समोर आलाच। पण हा व्हिडिओ नेमका बनवलाय कोणी? त्यांनी तुम्ही म्हणता व्हायरल केला, पण काही सत्य समोर? शरदचंद्र पवार गटाचा नेता जो बारामतीत राहतो त्यांनी बनवलाय। आता शरद पवार चंद्र गटाचे नेते बनवत असतील असा व्हिडिओ आणि त्याला सोडा म्हणून रोहित पवार सांगत असतील तर याच्यापेक्षा स्पष्ट मोकळं लोकांना कळेल असं काय सांगायचं? रोहित पवार स्वतः आता त्या पदाधिकाऱ्याची भेट घेणार आहे, ते म्हणाले मी त्यांच्याकडे नाही। हे स्पष्ट आहे की शरद, जर त्यांचे हे विधान असेल तर हे आणखी स्पष्ट झालं की रोहित पवार, शरद पवार यांना मराठ्यांना बदनाम करायचंय, महाराष्ट्रात जाती जातीत भांडणं लावायचे आणि त्यांची स्क्रिप्ट कोणाच्या तरी मुखातून वदवायची। देवेंद्र फडणवीस यांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातंय असं वाटतंय का? काही स्वतःचे राजकीय पोळी भाजण्यासाठी? हे बघा, न्यायालयाशिवाय टिकणारं पहिलं आरक्षण कोणी दिलं? आम्ही देव माणूस म्हणतो, देव माणूस देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं। टिकवता कुणाला आलं नाही? उद्धव ठाकरे आणि शरद पवारला टिकवता आलं नाही। म्हणजे जरांगे किंवा बाकीच्या कोणी जर शिव्या द्यायच्या असतील, शिव्या देऊ नये, पण जर काही बोलायचं असेल तर त्यांना बोला का टिकवलं नाही म्हणून। मग ज्यांनी आरक्षण दिलं त्यांच्या विरोधात कसं काय बोलाल तुम्ही? बरं, आता पुन्हा मागितलं, पुन्हा दिलं, मग आरक्षण दिल्याच्या नंतर आता कोणतं आंदोलन? आणि वारंवार ती दगडफेक असेल, तिथे शरद पवार गटाच्या आमदाराचं नाव येतं, इथे हा व्हिडिओ व्हायरल होतो, इथे शरद पवार गटाचे नेते नाही, शरद पवारांचे नातू रोहित पवार हे समोर येतात, पुन्हा लगेच सांगतात की आम्ही त्याचा बचाव करू असं तुम्ही म्हणताय। ही सगळी विधानं अतिशय सुस्पष्ट करतात की सगळे आमदार सोडून गेल्यामुळे शरद पवार गटाला जाती जातीमध्ये महाराष्ट्रात भांडणं लावायचे। खूप खूप धन्यवाद सर। आपल्यासोबत स्वतः राम कदम होते, ते म्हणाले सगळे आमदार सोडून गेले त्यामुळेच कुठेतरी जाती जातीत आता तेढ निर्माण केला जातो अशी त्यांनी टीका देखील केली। कॅमेरा पर्सन दीपेश महाजनसह सुशांत सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।